एक आठवण, सोनेरी क्षणाची साठवण. नमस्कार मित्रांनो, सोहन कुमार. मित्रांनो, आजचा एपिसोड आहे ना फारच इंटरेस्टिंग होणार आहे. कारण की काय आहे ना, या एपिसोडचे सगळेच जण बऱ्याच आतुरतेनं वाट पाहत होते आणि खरंच माझा संघर्ष या एपिसोडसाठी खूप झालेला. मागच्या वर्षभरापासून मी सारखा कितीतरी वेळा मुंबईला, पुण्याला, संभाजीनगरला खूप म्हणजे असं फिरलो, पण माझ्या कॅमेऱ्यात ते कैदच नाही झालं. पण यावेळेस ठाम केलं की यावेळेस आपल्याला तो करायचा. म्हणजे फार सगळेच जण मला कमेंट पण करत होते आणि खरंच खूप इंटरेस्टिंग आहे. आज मी ना परभणीला आलो आहे. परभणीला एका अशा फॅमिलीमध्ये आलो आहे की त्या फॅमिलीच्या एका सदस्यानं खरंच शिखर गाठलं आहे आणि आपल्या येलदरीचंच नाव नाही म्हणून आपल्या जिल्ह्याचं नाव एक महाराष्ट्र लेवलवर एका अशा पद्धतीवर घेऊन गेलेला आहे. आणि त्यांचा हा संघर्ष कसा राहिला आणि या पदापर्यंत जाण्यासाठी त्यांनी काय काय मेहनत केली आणि यांचा प्रवास कसा राहिला, यावर मस्त सटीक आणि चांगल्या गप्पा शप्पा करूयात आपण. चलिए देखते दोस्तों कि आज मेरे इस कैमरे ने, एक अठवन के टीम ने किसको अपने कैमरे में बंद किया है. आज मिलते हैं, चलिए मेरे साथ. आज काय आहे ना, हाचा एपिसोड तुम्हाला बाहेरच मी सांगितलं की फारच इंटरेस्टिंग होणार आहे. कारण की काय आहे ना, त्यांच्याकडनं अर्धा तास घेणं म्हणजे एक फार मोठा टास्क होता माझ्यासाठी आणि मी तो केला. आता मी त्यांचं थोडंसं ब्रीफमध्ये की नाही थोडीशी माहिती देतो. औंढेकर काका काकू आठवतात तुम्हाला? आपल्या त्या पेचिंगच्या बाजूला त्यांचं घर होतं. तिकडनं त्या साईडला तळ्याच्या काठी शाळा आणि बाजूला औंढेकर काका. रामभाऊ किसनराव औंढेकर हे 1958 साली येलधरीला आले आपल्या इरिगेशन डिपार्टमेंटला, पाटबंधारे विभागाला ड्रायव्हर म्हणून लागले. मुळात त्यांचं लग्न तिथंच झालेलं, आधीच झालेलं, म्हणजे येलधरीला येण्याआधीच झालेलं. औंढ्यावरनं ते आलेले इकडे. इथं आल्यानंतर त्यांना 3 मुलं झाली. मोठा दादा शांतकुमार, मग ताई मधुताई आठवत असेल सगळ्यांना की माहीत आहे. नंतर ती टीचर म्हणून म्हणजे शिक्षिका म्हणून आपल्या शाळेवरच खूप दिवस तिनं सर्व्हिस केली. नंतर औंढेकरचा धनंजय म्हणजे एकदम शांत स्वभावाचा. मला नाही वाटलं की कोणाला त्यांनी लहानपणी खूप जास्त कधी कोणाशी जास्त बोलताना किंवा कोणी भांडणं किंवा कशामध्ये असा, एकदम शांत स्वभावाचा. 8 डिसेंबर 1970 साली त्याचा जन्म येलदरीला झालेला आणि आपल्या झेडपी शाळेमध्येच तो 7वीपर्यंत शिकला. तिथून तो शिक्षणासाठी परभणीला म्हणून आलेला. त्यांचं मग लग्न 1995 साली रेखा वहिनींसोबत झालं. रेखा वहिनी मुळात माजलगावच्या, त्यांच्यासोबत झालं. मग त्यांना 3 मुलं झाली. 3 मुलापैकी मोठी मुलगी आरती, नंतर ऋषिकेश मुलगा आणि मग सानिका छोटी मुलगी. हे तिघंही डॉक्टर झालेत बरं का, चांगल्या पदावर आता ते प्रॅक्टिस पण करत आहेत आणि छोटीचं शिक्षण चालू आहे. म्हणजे धनंजय दादांनी मुलांकडं खूप चांगल्या पद्धतीने शिक्षणाचं लक्ष दिलं. कारण की खरंच तो कसा लक्ष देत असेल किंवा कसा तो मॅनेज करत असेल परिवाराला, आपण त्यांच्याकडनंच ऐकूयात. धनंजय औंढेकर यांचा प्रवास जो होता, त्यांनी प्रायव्हेट सेक्टरमध्ये बरंच काम केलं. बजाज, किर्लोस्कर, व्हिडिओकॉनला मी सर्व्हिस करायचो. 90, 95, 96ची गोष्ट आहे. त्यावेळेस ते मला बॉस म्हणून पण होते काही दिवस. पण असं मला एकदम वेगळंच वाटलं नाही का, म्हणजे प्रायव्हेट सेक्टरमधून महावितरणाकडे. आज ते महावितरणाच्या खूप मोठ्या उच्च पदावर आहेत. ते आज कार्यकारी संचालक ऑपरेशन आणि मेंटेनन्स महावितरण महाराष्ट्र, मुंबईच्या खूप मोठ्या कार्यालयामध्ये त्यांचं हे, आणि खूप ही सगळ्यात मोठी पोस्ट किंवा हे डेसिग्नेशन आहे त्यांच्यासाठी. आणि आपल्यासाठी गर्व आहे की तो आपल्या येलदरीतल्या झेडपी शाळेतला मुलगा एवढ्या मोठ्या पदावर तिथं बसलेला आहे. की त्यांचा प्रवास सुरुवातपासून येलदरीपासून तर मुंबईपर्यंत आणि मध्ये जे काही उतार चढाव त्यांचे आलेत, खूप इंटरेस्टिंग होणार आहे आजचा एपिसोड. आपण त्यांच्याशी मस्त गप्पा करूयात एक 5-10 मिनटं. धनंजय औंढेकर यांना. धनंजय सर नमस्कार. नमस्कार. फार वेट करावा लागला तुमच्या एपिसोडसाठी. नाही, आता खरं तर तुम्ही मला परभणी इथे गाठलं शेवटी. आणि परभणी असं एक आता ठिकाण आहे की जिथे मी गौरी गणपतीच्या दिवशी सगळ्यांना माहिती की मी इथे येत असतो. आणि त्यावेळेसच कदाचित मला वेळ भेटल्यामुळं तुम्ही त्या क्षणाची निवड केली आणि माझ्यापर्यंत आला. त्याबद्दल प्रथमतः तुमचं मी आभार व्यक्त करतो. आणि परत आपल्या महाराष्ट्रातील सर्व माझी मित्रमंडळी आणि तसंच विशेषतः येलदरीकरांना मी माझ्यातर्फे या गौरी गणपतीच्या निमित्त शुभेच्छा देतो आणि औंढेकर परिवारातर्फे पण मी शुभेच्छा देतो. थँक्यू सर. मित्रांनो, काय ना, हा एपिसोड एवढा जम्प होतो आहे, याचं कारणच असं आहे की ज्या व्यक्तीचा मी इंटरव्ह्यू घेतो ना, ते पण सारखं जम्प होत आहे. तर त्यामुळं काय झालं की काही मुद्देसूद अशा गोष्टी राहिल्यात की मी परत मुंबईला यायचो, थोडासा वेळ द्या, मी परत परभणीला जायचो, थोडासा वेळ द्या.
मी परत येलदरीला जायचो, पुण्याला जायचो. आता मी आज जे बसलो आहे ना, आता त्यांच्या मूळ घरात बसलो आहे, म्हणजे मी पुण्याला आहे. आणि मी पुण्यापर्यंत पोहोचण्यासाठी एवढा काही कष्ट घेतलेले मी ते सगळं तुम्हाला दाखवतो. मित्रांनो, सकाळी 9 वाजल्यापासून मी औरंगाबादहून म्हणजे संभाजीनगरवरून निघलो आहे. ही ट्रॅफिक बघा, म्हणजे अशी एकदम गाडीला गाडी चिटकून चालली. सकाळी 9 वाजून 9ला मी निघलो आहे. म्हणजे धनंजय औंडेकर सरांच्या एक आठवणमध्ये एपिसोड गेला. त्यांचा एपिसोड खूप मोठा म्हणजे झाला आहे की मी त्याला परभणी, पुणे, मुंबई, येलदरी बऱ्याच ठिकाणी शूट केले. आता 5:26 झाले. इथून सुद्धा आणखी 60 किलोमीटर दाखवते. आणि जर या स्पीडने गेलो तर संध्याकाळच्या 8 वाजतील कदाचित. आणि आता ते भेटतील का नाही हे पण मला माहीत नाही, कारण की ते 8 वाजता परत मुंबईसाठी निघणार आहेत. तर बघूयात आता. मी एवढी मरमर करून तो 1:25 एपिसोड मागच्या 6 महिन्यापासून हा एपिसोड शूट करायचा प्रयत्न करतो. थोडं शूट होतं आहे. थँक्यू. आणि आज मी काही बोलण्यासाठी म्हणून इथं आलो आहे. काय झालं आहे ना, की औंडेकर सरांच्या लाईफविषयी खूप काही म्हणजे माझ्या मनात होतं की यार आपण त्यांना टिपलं पाहिजे, म्हणून मी आलो आहे त्यांच्या घरी. तर जाणून घेऊया त्यांचं पास्ट कसं होतं, फ्युचर कसं आहे, कसं असणार आहे आणि प्रेझेंट काय आहे. सर मला हे सांगा ना की तुमचं बालपण कसं राहिलं, म्हणजे तुम्ही येलदरीत कधी आलात, काय म्हणजे कसं? माझा जन्म येलदरीला झालेला आहे आणि येलदरीला असताना मग ते आपण म्हणतो की बालवाडीपासनं ते 8वीपर्यंत शिक्षण आपण येलदरीला घेतलेलं आहे. आणि हे शिक्षण घेत असताना जी परिस्थिती त्यावेळेस होती आमच्या आयुष्यातली, की म्हणजे सांगायचा अर्थ की मला 3रीला कळालं की मी कुठेतरी वर्गात पहिला नंबरने उत्तीर्ण झालेलो आहे. आणि त्याच्यानंतर मला कळालं की मी हुशार आहे. आणि त्याच्यानंतर मग सतत 3रीपासून ते 10वीपर्यंत प्रथम क्रमांकाने मी पास झालो. परंतु हे सगळं करत असताना मला अजूनही आठवतं की मला 8वी नंतर म्हणजे 9वीला मला परभणीला आमच्या घरच्यांनी शिक्षणाची संधी दिली. 8वीपर्यंत माझ्या पायात चप्पल नव्हती. म्हणजे आजकाल आम्ही माझ्या मुलांना सांगतो की माझ्या पायामध्ये 8वीपर्यंत चप्पल नव्हतं, ते अजूनही हसतात की असं कसं शक्य आहे. परंतु हे त्या काळची परिस्थिती होती आणि ती आम्ही अनुभवलेली आहे. म्हणजे घरातनं खाली आपण म्हणतो चिना शेटच्या दुकानापर्यंत किंवा त्यांच्या याच्यापर्यंत सामान आणायचं असलं तर आपण विदाऊट चप्पल किंवा शूज तर नव्हतेच. तिथे जायचं आणि परत तेवढ्या 10 ते 15 मिनटात, कारण सगळी गोष्ट लवकर घेऊन यायची असते. असं काही आपण महिन्याभराचं 3-3 महिन्याचं सामान भरणं अशी रोजच्या रोज आणणं, रोजच्या रोज खाणं, ते रोजच्या रोज असणं. आणि मग ते आपण म्हणतो नाही की ते पळण्याची जी काय असते की आपण ते पूर्ण खडकाळ याच्यातनं जाणे, खाली उतरणे आणि परत वरती येणे, आणि एक प्रकारचा त्या काळाचा तो व्यायाम पण होत होता. त्यावेळेस परिस्थिती फारच हालाकीची होती का? म्हणजे बाबा जॉबला नव्हते म्हणजे वडील तर म्हणजे क्लास 4 क्लास 3 कॅटेगरीमध्ये होते. आणि याच्यामध्ये माझ्या जीवनामध्ये जी काही साथ मिळालेली आहे, म्हणजे जी फायनान्शियल पोझिशन म्हणतो, आर्थिकदृष्ट्या कुटुंब जे वर उचललं ते आमच्या आईने. आणि औंडेकर काकू ह्या पूर्ण म्हणजे सभोवतालची जी काही 16 खेडेगाव, 16 किंवा 15-16 खेडेगावं होती, तिथल्या प्रत्येक घरातली जी काही टेलरिंग म्हणतो आपण, टेलर काम करण्याचं काम आमच्या आईने केलेलं आहे. आणि मला अजूनही आठवतं की त्या काळचं त्यांचं जे मॅनेजमेंट होतं आईचं, की कुठल्या अंबरवाडीच्या कुठल्या घरातलं ते ब्लाऊज आहे किंवा कुठल्या घरातलं ते कपडे शिवायचे आहेत हे अचूकरित्या त्यांनी टिपलेलं होतं. आणि त्यांचा हिशोब पण त्यांना तोंडपाठ होता, म्हणजे कुठेही लिखापडी नव्हती. आणि हे न शिक्षण घेतलेली आमची आई त्या काळात. परंतु मला आठवतं आहे की मी इंजिनिअरिंगला असताना म्हणजे साधारणतः 88 ते 90च्या कालावधीमध्ये आईने रात्रीचे क्लास जे त्या काळात झाले होते चालू, की अशिक्षित लोकांना शिक्षण घेणे, त्या काळामध्ये आईने शिक्षण पण घेतलं. आणि माझ्याकडे अजूनही तिने लिहिलेलं पत्र मी अजूनही जपून ठेवलेलं आहे, मी ते तुम्हाला शेअर करू शकतो. ते पत्र त्यांनी येलदरीवरनं मी संभाजीनगर, म्हणजे त्यावेळेस औरंगाबाद, आत्ताचं संभाजीनगर, मी इंजिनिअरिंग कॉलेजला होतो, 3rd इयर का 2nd इयरला होतो, त्या काळात तिने पत्र लिहिलेलं आहे की चिरंजीव धनुष शुभ आशीर्वाद. आणि त्याच्यामध्ये मग 2-3 गल्लीतल्या लोकांचा उल्लेख केलेला आहे, तिथल्या स्थितीची सांगितलेली, आणि काळजी घे, जेवण कर, ह्या ज्या सगळ्या गोष्टी, हे स्वतःच्या म्हणजे हस्ताक्षरांनी लिहिलेलं पत्र मी माझ्या आयुष्यात अजूनही जपून ठेवलेलं आहे. ते पत्र मी तुम्हाला विनंती करतो की ते शेअर करावं. आणि हे एक अशिक्षित महिला जेव्हा शिक्षण घेऊन माझ्यासमोरच हे सगळं मी पाहिलेलं आहे,
तर अशी जिद्द आमच्या आईमध्ये होती आणि केलेलं जे काही आर्थिक जो काही त्यांनी आम्हाला जे पुढची काही सपोर्ट दिलेला आहे आणि त्याच्यामुळे आम्ही इथपर्यंत आहोत. हे त्याच्यामुळे मला माझी मोठी ताई म्हणजे ती आता जवळजवळ ती पण मला असं वाटतं की 60 किंवा 68 ती सांगत होती की तुम्ही माझ्या घराच्या बाजूलाच तुम्ही राहायला आले होते, असं काहीतरी ताटव्याचं झोपड्यासारखं घर होतं. हो, त्या काळामध्ये परिस्थिती तशीच होती की राहण्यासाठी ती टीनची घरं होती आणि त्या घरामध्ये राहून ते पूर्ण तिथंच मग ते टेलरिंग वगैरे करायचे. हां, त्यात तिथेच टेलरिंग ते म्हणजे माझ्या मते ते लग्न झाल्यानंतर येलदरीला शिफ्ट झाल्यानंतर ते टेलरिंगचं काम चालू केलं. ती मशीन अजूनही आमच्या घरी आहे, ज्या मशीनवर उषा कंपनीची ती शिलाई मशीन आहे आणि ती धडधड आवाज जो त्या गल्लीमध्ये घुमायचा त्या काळामध्ये आणि सगळ्यांना कळायचं की ते औंढेकर काकू कपडे शिवतात. ते रात्री 12-12, 1-1 वाजेपर्यंत ती मशीन चालायची. तर ते हे सगळं आम्ही अनुभवलेलं आणि हे सगळे जे काही तिने ज्या काही गोष्टी आम्हाला आयुष्यात दिलेल्या त्याच्यामुळे हे आज आम्हाला हे दिवस बघायला भेटतात. धन्य त्या औंढेकर काकूंना. म्हणजे विचार करा मित्रांनो की धनंजय सरांनी सांगितल्या प्रकारे की त्यांनी हातावर कपडे सिलाई करून एक झोपड्याचं घर, हे 3 बहीण भावंड त्या काळात त्यांना सुचल्या की, आणि त्यांचं शिक्षण नाही झालेलं, त्याच्यानंतर असा डायमंड त्यांनी घडवला जो आज महाराष्ट्राच्या एका उच्च पदावर बसलेला आहे. मित्रांनो, पुढं बघूयात काय काय होतं आणि कंटिन्यू राहा. हा एपिसोड कदाचित थोडा मोठा होईल किंवा मला 2 पार्टमध्ये कट करावं लागेल. वहिनीला पण भेटायचं आहे, ताईला पण भेटू आणि कुमारदादांना पण भेटू आणि सरांच्या मुलांना मुलींना पण भेटू. तुम्ही येलदरीला कोणत्या वर्षी होता त्या शाळेमध्ये? मी तसं तर बालवाडीपासनं तर 7वीपर्यंत मी जिल्हा परिषद येलदरी कॅम्प ह्या शाळेमध्ये मी शिक्षण घेतलेलं. मराठी मीडियम? मराठी मीडियमच अर्थात. त्यावेळेस तर बाकी इंग्रजी मीडियम किंवा हा विषय नव्हताच. म्हणजे तुम पहले से किताबी कीड़े थे क्या? मतलब पढ़ने का बड़ा शौक था ऐसा कुछ? खरं तर शिक्षणामध्ये मला जसं आठवतंय, मला 3रीला कळालं की मी वर्गात काहीतरी पहिला आलेलो आहे. क्या बात आहे. आणि तेव्हापासून मला कळत होतं की मी हुशार आहे. तोपर्यंत आपल्याला आपली जाणीव नसते, पण 3री नंतर मग 3री ते 7वीपर्यंत मी काही माझ्या शाळेतला जो क्रमांक 1 आहे उत्तीर्ण होण्याचा, तो काही मी मागे हटलो नाही. आणि त्याच्यानंतर परभणीला आल्यानंतर नूतन विद्या मंदिर जी शाळा आहे. तुम्ही येलदरीत कितीपर्यंत, कोणत्या क्लासपर्यंत होता? मी 7वीपर्यंत येलदरीला शिक्षण घेतलेलं आहे. बरं, त्या काळातले येलदरीतले टीचर्स कोणी आठवतात तुम्हाला? नाही, टीचर्समध्ये तर भरपूर मंडळी आठवती आहे. म्हणजे खरं तर मी जास्त शिक्षण ज्यांच्या सहवासात राहिलेलं आहे असे ते आखाडे सर होते. त्यांच्याकडे ट्युशन्स किंवा माध्यमातून किंवा इतर वेळी अभ्यास. ते कुठला विषय शिकवायचे? ते तसं गणित शिकवायचे आणि कधी इतिहास पण शिकवलेला आहे त्यांनी. त्याच्यामुळं पण मी त्यांच्या घरी जायचो तो अभ्यास करायला, तो गणितासाठी. आणि हे झालं 3री 4थी याच्यापर्यंत. मग ते लेंबाडे सर असतील किंवा त्या काळात एक राठोड सर होते, पण कदाचित आता बऱ्याच लोकांना आठवत नसतील. नंतर अंबरवाडीचे घुगे सर यायचे. तर ही मंडळी इंग्रजी किंवा बाकी विषय घ्यायची. नंतर एक बंगाली सर पण होते, ते पण गणितावर जास्त त्यांचा भर होता. हे सगळं 4थी 5वीपर्यंत. पण माझ्या जीवनामध्ये जो काही ब्रेक थ्रू आला किंवा जे मला एक शिक्षक असा भेटला की ज्याने माझ्या जीवनामध्ये परिवर्तन घडवलं, ते एक शेख सर म्हणून होते. शेख ते खरं तर आपल्या जिल्हा परिषदेचे शिक्षक नव्हते, परंतु पांचाळ म्हणून एक व्यक्ती होता त्या ठिकाणी येलदरीमध्ये. त्यांनी त्याच्या मुलाच्या शिक्षणासाठी ह्या शेख सरांना त्यांच्या घरी मुलांना शिकवण्याच्या बहाण्याने त्यांनी तिथे घरी ठेवलं होतं. म्हणजे घरी यायला ते त्यांच्या मुलाला शिक्षणाला. शिक्षण म्हणजे सांगवीच्या शाळेमध्ये होते तेच? सांगवी, हां, तेच त्याच शाळेचे ते शिक्षक होते. आमचा प्रमुख उद्देश होता इयत्ता 7वीची स्कॉलरशिप परीक्षा पास होणे. आणि त्यांनी ज्या पद्धतीनं आम्हाला शिकवलं, मग गणित असेल, बुद्धिमत्ता असेल किंवा मराठी असेल, आणि त्यांनी खरोखर आमची 6-7 जणांची जी तयारी करून घेतली. आणि त्याच्यामध्ये सांगायला आनंद आहे की इयत्ता 7वीमध्ये येलदरी प्रशाला याच्यातनं 7 विद्यार्थी प्रावीण्याने उत्तीर्ण झालेले आहेत. आणि ही पहिल्या वेळेस एवढी मोठ्या संख्येने त्या काळामध्ये स्कॉलरशिपची परीक्षा पास झालेल्या आहेत. आणि तिथून मात्र मग माझ्या जीवनामध्ये जो परिवर्तन किंवा शिक्षणाची जी काही आवड निर्माण झाली ती मग आतापर्यंत थांबलेली नाही. तिथनं तुम्ही परभणीला पुढचं शिक्षण? मग 7वी उत्तीर्ण करून मग मी 8वीला परभणीमध्ये
ॲडमिशन घ्यायचं ठरवलं. कारण त्याच्यामध्ये म्हणजे आमच्या मोठ्या बंधूंचं असं म्हणणं होतं की आता आपण शहराकडे वळायला म्हणजे पाहिजे. कुमारदादांचं. हां, तर त्यांनी मग शहराकडे आपल्याला म्हणजे ते त्यावेळेस परभणीला शिक्षण घेत होते आणि त्या काळात मग मी 8वीला परभणी येथे नूतन विद्या मंदिर, खरं तर मी बालविद्या मंदिरला मला ॲडमिशन घ्यायचं होतं, मार्कही चांगले होते, परंतु थोडा उशीर झाल्यामुळं मला तिथं ॲडमिशन नाही मिळालं. परंतु मग नूतन विद्या मंदिर जी बसस्टँडची जी परभणीची शाळा होती त्या ठिकाणी मला 8वीला ॲडमिशन मिळालं. मग 12वी इथं परभणी जिल्ह्यातनं त्यावेळेस मी सर्वप्रथम आलो होतो आणि मला आठवते की त्या काळात माझा सत्कार पण झाला होता ज्ञानोपासक विद्यालयातर्फे. आणि त्यानंतर मग मी शासकीय गव्हर्मेंट इंजिनिअरिंग कॉलेज आत्ताचं संभाजीनगर त्या काळचं औरंगाबाद या ठिकाणी मी इलेक्ट्रिकल ह्या इंजिनिअरिंग पदवीसाठी मी ॲडमिशन घेतलं होतं आणि 12वी झाल्यानंतर 88 ते 92 या कालावधीत माझं इंजिनिअरिंग पूर्ण झालं आणि 92ला मी माझी बी इलेक्ट्रिकल ही पदवी घेऊन मी बाहेर पडलो. आणि त्याच्यानंतर मग त्याच कॉलेजमध्ये मी इंजिनिअरिंगमध्येच कॉलेजमध्येच मी प्राध्यापकाची नोकरी स्वीकारली. तिथे वर्षभराची नोकरी केल्यानंतर मी मग प्रायव्हेट कंपन्याकडे वळालो. त्याच्यामध्ये नाथ पल्प अँड पेपर मिल जी होती पैठणला, त्या ठिकाणी मी मेंटेनन्स इंजिनियर म्हणून जॉईन झालो. तिथनं मग व्हिडिओकॉन अप्लायन्सेस जी पैठण रोडलाच आहे, म्हणजे त्याच रोडला आहे, त्याच्यामध्ये वॉशिंग मशीन युनिटमध्ये मी जे काही डिझाईन रिसर्च R&D मोटर विंगमध्ये मग मी तिथे रुजू झालो. तिथे 2 वर्षाचा अनुभव घेतल्यानंतर मग मी मुंबई ठाणे या ठिकाणी जी गोदरेजची कंपनी आहे लॉकिम म्हणून, त्या ठिकाणी ह्याच वॉशिंग मशीनसाठी जॉईन झालो तिथे. आणि तिथे पण साधारणतः 2 वर्षाचा कालावधी झाल्यानंतर मी परत कराडला किर्लोस्कर कोपलँड म्हणून आहे, जी आत्ता पण आहे त्या ठिकाणी चालू आहे. त्या ठिकाणी मात्र मी मॅनेजर या पदावर तिथे जॉईन झालो होतो. तर हे सगळं प्रायव्हेट सेक्टरचा माझा प्रवास आहे. प्रायव्हेट सेक्टरमधून मग महावितरणाकडे हे कार्यकारी संचालक कसं काय एवढे इथपर्यंतचा हा प्रवास कसा राहिला? नेमकं ह्याच्यामध्ये काय झाले की ज्यावेळेस मी किर्लोस्करला काम करत होतो आणि त्याच वेळेस इकडे 1-2 वेळेस वडिलांची तब्येत खराब झाली होती परभणीला आणि तिथे फक्त त्या मॅनेजरने सुट्टी दिली नव्हती, माझ्या बॉसने. आणि ते मात्र मग माझ्या डोक्यात राहिले की जर आपण एवढं करत असून आपल्याला सुट्टी वडिलांसाठी तर मग काय करायचं. मग त्याच वेळेस मी एक इंटरव्ह्यू दिला होता महावितरणचा ज्युनियर इंजिनियरचा. तसं तर मी मॅनेजरवरनं ज्युनियर इंजिनियरवर खालच्या पदावर येणं हे संयुक्तिक नाही आहे, परंतु ती जी चीड होती की आपल्याला सुट्टी न मिळणे किंवा मी कराड कोल्हापूरवरनं परभणीला येऊ न देणे, ह्याच्यामुळं मला एक कळालं की आपल्याला आता थोडं वेगळ्या पद्धतीनं पुढे जायचं आहे. आणि मग मी जरी खालच्या पदाची नोकरी असली तरी मी तिथे कनिष्ठ अभियंता म्हणतो आपण महावितरणचा, त्या काळामध्ये म्हणजे 16,000 मला पर मंथ पगार होता किर्लोस्करमध्ये त्या काळात. ती सोडून मग मी 6,000वर इथे महावितरणच्या बीड जिल्ह्यातील माजलगाव ठिकाणी रुजू झालो. रिवर्स झालं ते. खरं तर हे असं कुणी करत नाही, परंतु कदाचित ते माझ्या नशिबात लिहिलेलं असणार. नाही, तो योग्य तो निर्णय मला असं वाटतं. हा प्रवास मग हा अचीव केला नसता तुम्ही मग? हा तसंही झालं असेल, म्हणून मग माजलगावला मी महावितरणमध्ये जॉईन झालो कनिष्ठ अभियंता. आणि तिथनं मग म्हणजे माजलगावची 2 वर्ष, नंतर पाथरी या ठिकाणचे 1 वर्ष, नंतर जिंतूर या ठिकाणी साधारणतः 2 वर्षाचं हे केलं. आणि 2003मधनं पुढे आम्हाला परत आमच्या आयुष्यात एक गुरु भेटले, ते म्हणजे आपले बिरज सेठ जे आहेत तोशिनीवाल, ते जिंतूरला असायचे आणि मी पण जिंतूरलाच नोकरी करत होतो महावितरणमध्ये. आणि त्यांनी सहज मी त्यांच्याकडे व्यक्त केली की सर मला तुमच्या ओळखी असतील आपल्या चीफ इंजिनियर संभाजीनगर औरंगाबादच्या, तर माझी बदली शहरात करून द्या औरंगाबादला. त्यांनी ते मनावर घेतलं आणि त्यांनी माझी बदली 2003ला औरंगाबाद कनिष्ठ अभियंता गारखेडा या ठिकाणी करून दिली. आणि परत तिथलं आयुष्यातलं जे प्रत्येक म्हणतात ते आयुष्यात प्रत्येकाला 3 चान्सेस असे मिळतात की त्याच्यात प्रगती असते. ते कदाचित माझ्या आयुष्यातला तो दुसरा चान्स असेल. संभाजीनगरला औरंगाबादला जॉईन झाल्यानंतर मग तिथे एक नवीनच महावितरणने सुरुवात केलेली एक ॲड आली, ज्याच्यामध्ये ज्युनियर इंजिनियरलाही कार्यकारी अभियंता म्हणजे आताचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हणजे एवढा जंप करता येतं. पण ती एक एक्झाम होती आणि ती एक्झाम तशी टफ होती आणि ती महाराष्ट्रातून सगळे इंजिनियर्स ते त्याच्यामध्ये बसलेले होते. आणि ती ज्युनियर इंजिनियर म्हणजे एक आता साध्याचा कनिष्ठ अभियंता ते डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर किंवा
कनिष्ठ अभियंता ते अतिरिक्त कार्यकारी अभियंता, कनिष्ठ अभियंता ते कार्यकारी अभियंता, अशा तिन्ही पदाची ती परीक्षा झाली. आणि सांगायला आनंद आहे की त्या तिन्ही परीक्षेमध्ये मी महाराष्ट्रातनं पहिल्या 10मध्ये होतो. क्या आणि तिन्ही ऑर्डर मला मिळालेल्या आहेत. म्हणजे एकाच वेळेस माझ्या हातात 3 नोकऱ्या होत्या, त्या महावितरणच्याच होत्या. परंतु स्वाभाविक आहे की उच्च पद जे आहे कार्यकारी अभियंता हे ते मी स्वीकारलं. आणि मला महावितरणमध्ये सरळ सेवा थेट परीक्षा जी आहे त्याच्यामध्ये जी प्रगती झाली माझी, म्हणजे खरं तर मी ज्युनियर इंजिनियर टू एक्झिक्युटिव्ह इंजिनियर हे आत्तापर्यंतच्या इतिहासात कधी झालेलं नव्हतं महावितरणच्या. पण हे 2006ला आमच्या जी बॅच झाली त्या काळात त्यांना हा मान मिळाला. आणि खऱ्या अर्थाने आम्ही असं म्हणतो की मी 20 वर्ष पुढे गेलो नोकरीमध्ये, म्हणजे ज्युनियर इंजिनियर टू एक्झिक्युटिव्ह इंजिनियर. तर हे झालं केवळ याच्यामध्ये जे काही माझी जी काही अभ्यासाची जी काही तयारी झाली होती आणि शेवटी प्रॅक्टिकल नॉलेज, या 2 गोष्टीचा त्याच्यामध्ये मला फायदा झाला. देखो दोस्तों, एक छोटी सी बात, ये कि कहाँ मिला. मम्मी पापा की तबीयत ख़राब है और बॉस से छुट्टी की अप्लाई की गई और उन्होंने छुट्टी नहीं दिया. क्या ना, अक्सर ऐसे होता है कि तबीयत ख़राब है, इसके लिए मुझे छुट्टी चाहिए. ये सब ड्रामा चलता है, इसलिए कभी कभी हकीकत में भी किसी के साथ कुछ हो जाए तो वो देता नहीं. लेकिन वो बात को दिमाग में रखा, त्या गोष्टीला डोक्यात ठेवलं की माझ्या आईवडिलांच्या तब्येतीकडे जर मी त्यांच्यासाठी जर मी धावू शकत नसेल तर मला ही नोकरी नाही करायची. एक चांगली 15-16 हजाराची त्या काळातली नोकरी सोडून एक 6 हजाराची नोकरी जॉईन करणं मला ते करायचं. माझ्या बाबांना जर वेळ देऊ शकत नसेल आणि तो घेतलेला तेव्हाचा तो निर्णय, तो एक चांगली किक बसलेली, सगळं काही करून काही हाती लागत नाही ना, तेव्हा लागतो तो एक्सपिरियन्स, तो आज आपल्यासोबत शेअर करतायत धनंजय सर. सर मला हे सांगायचं की आज तुम्ही जे मी कितीतरी वेळ झाला, मी मागच्या वर्षभरापासून तुम्ही बघताय रोज येऊन चक्कर मारतो. मला खालूनच कधी कधी हाकलून दिलं जाते की नाही धनंजय सर. मला कोणी सांगितलं की या ऑफिसमध्ये त्या ऑफिसमध्ये माझी पूर्ण टीम घेऊन तिथं पोहोचलो, ते म्हटले की आत्ताच इथून गारखेड्याकडे निघाले, मी तिकडे गेलो, तिकडनं तुम्ही निघाला. म्हणजे एवढी फाईट झाली हो मला हा एक इंटरव्ह्यू घेण्यासाठी तुमच्यासाठी. मला फक्त अर्धा तास, हे आज गौरी गणपती म्हणजे महालक्ष्मीच्या या शुभ अवसरी मला तुम्ही गटलात आणि मी आज माझ्या कॅमेऱ्यात तुम्हाला नोट करण्यामध्ये झालो. पण मला सांगायचं की एवढा सगळा ताफा तुमचा असतो आणि एवढं टेन्शन तुमच्यावर असतो, तुम्ही परिवाराला वेळ देता का? म्हणजे कसं मॅनेज करता? म्हणजे मी वहिनीच्या फिलिंग्स सांगतोय तुम्हाला, तुम्ही देता का खरंच? म्हणजे महावितरणची नोकरी तशी काही साधी नाही आहे. कारण मला अनुभव हा म्हणजे लेक्चररचा पण आहे, प्रायव्हेट सेक्टरचा पण आहे. पण महावितरण हे कसं आहे की कळत न कळत 24 तास त्याला बांधील असतो माणूस आणि त्याच्यामुळे वेळ तर मिळत नाही आहे. परंतु कसं असतं की मुलांचं शिक्षण आणि घर आणि नोकरी या तिन्हींचा समन्वय साधणं ही पण काळाची गरज असते. तर दिला वेळ, पण आपल्याला जसं म्हणतो ना की काही मंडळी आपण नित्याने 3 महिन्याला कुठंतरी फिरायला जातात किंवा हे तर मी काही करू शकलो नाही. किंबहुना कुठल्या सिनेमागृहात जाऊन आपण पिक्चर बघणं, मला तरी आठवतंय की मी असं तर कधी काही आतापर्यंत काही झालेलं नाही माझं. अरे बापरे. हा, मग ठीक आहे. मग कंप्लेंट तर कंपल्सरी असेल. देवदर्शनासाठी जे काही जाणं आहे, मग अक्कलकोटला स्वामी समर्थाचं जे आहे ते मग दरवर्षी आम्ही 31 डिसेंबरला न चुकता तिथे जाणे आहे. असे काही जे ठराविक कार्यक्रम आहेत ते जसे आता महालक्ष्मीला परभणीला किंवा महालक्ष्मीला परभणीला म्हणजे तुमच्या आईबाबांच्या घरी तुम्ही येता. म्हणजे ज्या ठिकाणी आता इथे पूर्वी येलदरीला यायचो, आता परभणीला, तर इथे येणं हे ठरलेलंच आहे. हे इव्हेंट आमची काही मिस होत नाही आहेत. बाकी मग कुठे फिरायला जाणं हे मात्र त्या वेळेचं हे असतं. पण असं काही जास्त वेळ त्या गोष्टीला देता नाही आला. परंतु मुलांच्या शिक्षणाचं मग त्याला कुठल्या ठिकाणी कोणतं कॉलेज किंवा शाळा देणं आणि त्यांच्याकडे फॉलोअप घेणं किंवा किंबहुना अभ्यास करून घेणं हे मात्र मला ते एक आवड होती की मी केलं ते. बरं, मला हे विचारायचं, तुमच्या शाळेतले किंवा कॉलेजमधले काय असे तुमचे जीवलग मित्र ज्या त्या काळात होते, काही त्यांचं असं आठवतं का? नाही, येलदरीला तर आयुष्यात आठवणारी तर मंडळी आहे. आणि मला आठवते की येलदरीला पहिल्या वेळेस मी गेट टुगेदर ह्या सर्व मंडळींचं घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आम्ही सर्व म्हणजे त्या काळातली जी आमची वर्गातली म्हणजे 1ली ते 7वी माझ्यासोबत असणाऱ्या मंडळींना आम्ही फोन करून किंवा इतर माध्यमातून बोलवलं आणि गेट टुगेदर आम्ही घेऊ शकलो त्या काळात. त्याच्यानंतर मात्र मग जो आम्ही येलदरीचा ग्रुप फॉर्म केला, व्हॉट्सअप ग्रुप, त्याच्यामधनं आपण सर्व येलदरीकरांना आपण मग जोडू शकतो, संवाद साधणं होतं, तर हे करू शकलो. आणि त्या काळात खरोखर म्हणजे ज्यांच्याकडे मी नेहमी दिवस उजाडल्यानंतर रात्रीपर्यंत ज्यांच्यासोबत वावरलो, त्या काळामध्ये म्हणजे 2 तिघं तर माझ्या समोरच असायची नेहमी.
त्याच्यामध्ये जो आता नाही आहे नायडू जो म्हणून आपण जनार्दन नायडू म्हणतो तो एक रमेश नायडू कारण माझं घर आणि त्याचं घर समोरासमोरच असायचं. झोपेतून उठल्यानंतर ते त्यांचंच मला दर्शन व्हायचं भेटायचे करमत नसतं. आणि मी ज्या ठिकाणी एल्दरीत राहत होतो त्या गल्लीची संरचना जर पाहिली तर अशी वर्तुळाकार आहे. म्हणजे प्रत्येक जण प्रत्येकाला घरातनं बघू शकतो अशी ती मांडणी आहे. तुम्ही बघा तर त्याच्यामुळं सगळ्यांची घरं किंवा हे त्या ठिकाणी दिसतात. मग ते नायडू असतील त्यांची फॅमिली, माझ्या बाजूला ते पठाण म्हणून होता त्याला रहीम खान म्हणतो आपण, तो एक असायचा. नंतर मग आम्ही दुसऱ्या गल्लीत जे जायचो तो दिलीप स्वामी असेल. नाही तुमचे क्लासमेट होते काही सगळे क्लासमेट आणि मित्र दोन्ही. बरोबर. दिलीप स्वामी म्हणजे कृष्णा स्वामी, विजू स्वामी, ते सगळे स्वामींचं घर होतं ते. ओके. नरसिंह स्वामी यांच्या तिथे जायचं. नंतर एक विष्णू नागरे म्हणून एक होता जो माझ्या आयुष्यात बऱ्याच वेळ माझ्या सोबत होता, पण तो पण नाही आता. विष्णू नागरे म्हणजे खाली बुधकल्लीमध्ये राहत होता. अच्छा, विष्णू त्यांचे वडील शिक्षकच होते. बरं. तो एक सावलीसारखं माझ्या नागरे गुरुजी. ओके. तो संभव त्याचे पण मिसहॅप झालं, तो पण नाही आता. तर ही मंडळी आयुष्यात राहणारी आहेत. म्हणजे असं म्हणजे नेहमी समोर दिसतात. आता पण आम्ही कालच्या आठवड्यात मी नांदेडला गेलो तर धन्यकुमार जाधव असेल, दिलीप स्वामी असेल यांची आम्ही आवर्जून भेट घेतली, गेट टुगेदर झालं. ते परत मग काही शिवशंकर महाजन आहेत, सुनील एकशिंगे आहेत आणि आपले माझे सिनियर आहेत पण जवळचे माझे मित्र युनुस म्हणून आहेत. अच्छा, युनुस, MD युनुस जे संभाजीनगरला, संभाजीनगरमध्ये खूप त्यांचा पण मी इंटरव्ह्यू केलेला, खूप चांगले आहेत. हो, तर ते एक आमच्या एल्दरीतले पहिले इंजिनियर. नंतर मग त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून मग आम्हाला त्याच कॉलेजमध्ये इंजिनियर बनता आला. ही सगळी मंडळी आम्ही त्या काळात सोबतचे होतो. ते बहिवाल म्हणून आहे, ज्यांनी एखादा हुशार विद्यार्थी कसा असतो त्याच्याकडनं मी शिकलो. तो संजय बहिवाल थोड्या काळाकरता आमच्या एल्दरीला आला, तो 2 ते 3 वर्षासाठी. तो पण चांगला. म्हणजे 7वीच्या आतलेच मित्र तुमचे? सगळे 1ली ते 7वीतले आतले. बरं. नंतर मग 8वी ते 10वी परभणीची वेगळी मित्रमंडळी झाली. बरं, मला एक आठवायचं, तुमचा एक कोणीतरी मित्र तुम्हाला काहीतरी बोलू इच्छितो, जरा बघा एक मिनिट काय म्हणताय तो. मी दिलीप नरसिंह स्वामी बऱ्याच माझ्या मित्रांसाठी दिल्या. जर एखाद्याच्या अंगी जिद्द, महत्त्वाकांक्षा, सातत्य आणि जी पाहिलेली स्वप्ने आहेत ती पूर्ण करण्याची शक्ती असते, तर त्यासाठी आभाळ पण ठेंगणं पडतं. आपण सगळ्यांनी एक पिक्चर बघितला असेल, 3 इडियट्स. त्यामधलं रांचो आठवतं का? त्या रांचोचा एक फेमस डायलॉग आहे, कामयाबी के पीछे मत भागो, काबिल बनो, कामयाबी साला झक मार के पीछे आएगी. सक्सेस के पीछे मत भागो, एक्सलन्स बनो. आणि असाच हा एक्सलन्स आहे धनंजय औंडेकर. धनंजय आणि मी साधारणतः बालवाडीपासूनचे मित्र. बहुतेक आम्ही 4वी-5वीला असो त्यावेळेस प्रत्येकाला वाटायचं की मी भविष्यात काय होईल. माझं तर काय, मी असं काही नक्की ठरवलं नव्हतं. मला थोडी स्पोर्ट्सची आवड होती, मी क्रिकेट जास्त खेळायचो. पण धनंजयनं त्यावेळेस ठरवलं होतं की त्याला इंजिनियरच व्हायचं आणि तेही त्याला MSCBतलाच इंजिनियर व्हायचं. मग काय, तो ध्येयवेडा लागला आपल्या अभ्यासाला आणि पूर्ण केले आपले स्वप्न. आमचं प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण हे सगळं मराठीमधून झालं. त्यावेळेस काही इंग्लिश मिडियम वगैरे असे शाळा वगैरे कॉलेज शाळा नव्हत्या तिथं. आम्ही जिल्हा परिषद शाळेतच शिकलो. तर इंग्रजी हा विषय थोडा आम्हाला अवघडच होता. पण धनंजय त्या इंग्रजी विषयालाही सोपा करून दाखवायचा. काय आहे, त्याला ती आवड होती अभ्यासाची आणि प्रत्येक अभ्यास हा थोडा सोप्या पद्धतीनं कसा करून आपल्याला स्मरणात राहील किंवा आणता येईल असा त्याचा प्रयत्न असायचा. आपण जो कबड्डीचा खेळ करतो ना मित्रांनो, आम्ही असाच एक खेळ खेळत होतो कबड्डीचा. पण त्या खेळात आम्ही जेव्हा समोरच्याला डाव टाकायला जायचो समोरच्याच्या ग्राउंडमध्ये, तर त्यावेळेस कबड्डी असा उल्लेख नाही करायचो. त्यावेळेस जे अवघड शब्द आहेत त्याचं पाठांतर व्हावं म्हणून ते शब्द उच्चारायचो. जेवढ्या वेळ दम राहील तेवढ्या वेळ तो शब्द उच्चारायचा आणि वापस यायचं. असं आम्ही खेळत गेलो आणि धनंजयमुळं आम्हाला ही थोडी बहुत सवय लागली आणि आम्ही त्याच्यासोबत थोडं शिकायला लागलो. असा हा एक फनी मित्र होता आमचा, जो खेळासोबत आम्हाला अभ्यासाकडे पण. त्याचा अजून एक चांगलं पण सांगायचं म्हणजे की तो एक देवाप्रती त्याचा खूप जास्त विश्वास आहे. कुठल्याही देवस्थानाला म्हणा किंवा काही कुठं असं मदत तो तातडीनं करतो.
आता परवाच सांगायचं झालं तर औंढा नागनाथ मंदिराच्या संस्थांच्या तिथं त्यांना त्या संस्थांना जवळपास लाख रुपयाच्या वर बिल येत होतं MSCBचं विजेचं. तर त्यांना पूर्ण ते सोलार पॅनल करून दिलं आणि आज औंढा नागनाथ मंदिराला त्यानं वीजमुक्त म्हणजे विजाच्या बिलमुक्त केलं. तर असा या तुमचा अवलिया धनंजय औंढेकर याचे राहिलेले स्वप्न सुद्धा पुरे होऊ नागनाथाच्यांनी प्रार्थना आहे की त्याला उत्तम आरोग्यासह उदंड आयुष्य लाहो. हीच मनोकामना. तू ज्या पदावर आहेस त्याच्यातलं उत्तरोत्तर प्रगती करत जावी हीच अपेक्षा. एक मित्र म्हणून पुन्हा एकदा धन्यवाद. नमस्कार, मी ब्रिजगोपाल रामनाथजी तोष्णीवाल एलदरेच्या मित्र राहत होतो आणि माझे मित्र माझी आई आणि माझी मावशी संतन मावशी ह्या दोघी बहिणी भोगावच्या राहणाऱ्या. त्यांचा मुलगा धनंजयजी रामभाऊ औंढेकर हे जिंतूरला असताना त्यांनी त्यांच्या कर्तृत्वावर ॲक्च्युली संभाजीनगरला बदली करून घेतली. नंतर परीक्षा दिल्या, JEEचे असिस्टंट इंजिनियर झाले, त्यानंतर एक्झिक्युटिव्ह इंजिनियर झाले आणि SC झाले. ह्या 2-3 परीक्षा एकाच वेळेस पास केल्या त्यांनी. असं त्यांचं कर्तृत्व होतं. त्यांनी स्वबळावर आज महाराष्ट्राचे MSCDCLचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणून प्रमोशन घेतलेलं आणि काम करत आहेत. अतिशय उत्कृष्टरित्या ते त्या पदाला गरिमा देत आहेत आणि मला खूप सार्थ स्वाभिमान आहे. माझ्या मावसचा मुलगा, माझा मावस भाऊ, माझा एक मूळ मित्र एलदरीके आमचा आज महाराष्ट्राचं MSCDCLचं चांगल्या पद्धतीनं एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणून काम करतो आहे. आणि त्यानंतर मी त्यांना शुभेच्छा देतो की येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या कर्तृत्वावर त्या जसे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर झालेले आहेत तसे भविष्यामध्ये डायरेक्टर ऑफ ऑपरेशन महाराष्ट्राचे आहेत आणि पूर्ण MSCDCLला सुजलाम सुफलाम करण्यासाठी त्यांनी पूर्ण प्रयत्न करावेत. त्यांना खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा. आणि ते माझं जे नाव घेतात ते त्यांचं फार मोठं मोठेपण आहे. त्यांच्या मोठेपणामध्ये ते सगळं सामावलेलं आहे. ते स्वतःच्या कर्तृत्वावर स्वबळावर सर्व काही करण्याची तयारी त्यांची असते. लात मारतीत पाणी काढील अशी औंढेकर साहेबांची तयारी असते नेहमी. मी धन्यकुमार जाधव. मी आणि धनंजय 1ली ते 7वीपर्यंतचे आम्ही क्लासमेट होतो. त्यानंतर तो परभणीला शिकायला गेला आणि मला अजून आठवते की 1988 साली फिजिक्स या विषयामध्ये 100पैकी 100 मार्क घेणारा हा धनंजयच होता. त्यावेळेस असं नक्की वाटलं की फ्युचरमध्ये खूप मोठा अधिकारी होणार आहे तू. आणि आज MSCBमध्ये डायरेक्टर म्हणजे संचालक या पदावर, सर्वोच्च पदावर तू विराजमान आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. त्याचबरोबर भारतामध्ये महाराष्ट्र एक असं राज्य आहे की ज्याच्यामध्ये सर्वाधिक सोलार पंप बसवण्याचा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड हा तुझ्यामुळं संपादित झालेला आहे. आणि मी नागनाथाच्या चरणी प्रार्थना करतो की फ्युचरमध्ये, भविष्यामध्ये तुझ्या हातानं अशीच वर्ल्ड रेकॉर्ड घडव आणि इथून पुढं तुझं आयुष्य उज्ज्वलित हो, ईश्वरचरणी प्रार्थना करतो. नमस्कार. महावितरणला कार्यकारी अभियंता म्हणून काम करत असताना साधारण 2007पासून मी आदरणीय औंढेकर साहेबांना ओळखतो. औंढेकर साहेब नाशिक ग्रामीणमध्ये काम करत असताना साधारण 2007 ते 2012पर्यंत 5 वर्ष त्यांनी काम केलं आणि नाशिक ग्रामीण विभाग हा पूर्ण नाशिकचा आउटस्कट भाग आहे. तिथे पेठ, सुरगाणा, दिंडोरी, सिन्नर, निफाड असे तालुक्यामध्ये काम करत असताना ज्यावेळेस मी साहेबांनी 2007 ते 2012ला काम केलं आणि मी ज्यावेळेस 2020ला माझी त्याच जागेवर साहेबांच्या जागेवर पोस्टिंग झाली त्यावेळेस सुरुवातीच्या काळामध्ये जे काही आमदार महोदय असतील तर आमदार महोदयांनी सर्वांनी मला सांगितलं का तुमच्या अगोदर 2007 ते 2012मध्ये एक कार्यकारी अभियंता होऊन गेले आदरणीय धनंजय औंढेकर साहेब. त्यांचं काम करण्याची जी पद्धत होती का जे प्रत्येक आदिवासी भागामध्ये आदिवासी शेतकऱ्यांची जी काही सेवा करण्याची त्यांनी संधी साधली त्या पद्धतीने आपण काम करावं अशी आमची अपेक्षा आहे. आदरणीय नामदार झिरवळ साहेब असतील, आदरणीय नामदार कोकाटे साहेब असतील, यांनी नेहमीच माझ्याकडे कधी कामाची काम सांगत असताना नेहमी आदरणीय औंढेकर साहेबांचं कसं चांगलं काम होतं, सामाजिक सेवेतून त्यांनी आदिवासी लोकांची कशी सेवा केली, त्याची शेतकऱ्यांची कशी सेवा केली आणि इंडस्ट्री नाशिक ग्रामीणमध्ये इंडस्ट्रीयल एरियामध्ये जे काही उल्लेखनीय काम त्यांच्या हातून घडलं तसं काम तुम्ही करावं. हे काम करत असताना एक आदर्श त्यांचा डोळ्यासमोर ठेवून मी 5 वर्ष तिथे आदरणीय औंढेकर साहेबांच्या खुर्चीवर काम करण्याची मला संधी लाभली
आणि हे काम करत असताना त्यांचा सामाजिक जोपासण्याची वृत्ती, गोरगरीब लोकांची सेवा करण्याची वृत्ती हे मी अंगीकारली आणि त्यामुळे मला त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून एक यशस्वी काम करण्याची मला संधी मिळाली. हे असं एक आदरणीय औंढेकर साहेबांचं काम सर्व दूर, त्यामुळेच त्यांचं ते जे काही काम करण्याची प्रवृत्ती असल्यामुळे आज उच्च स्तरावर काम करताना, वरिष्ठ अधिकारी म्हणून काम करताना ते यशस्वी झाले असं मला वाटतं आणि ते योग्य आहे. धनंजय सरांच्या मित्रांनी खूप चांगले शब्द आणि खूप चांगला मनोगत त्यांचा प्रवास व्यक्त केला. मित्रांनो, या भागामध्ये आपण धनंजय सरांचा प्रवास म्हणजे बालपणीपासून ते आत्तापर्यंत आम्ही प्रवास बघितला. त्यांच्या मित्रांचे आणि त्यांच्या शुभचिंतकांचे आपण ओपिनियन घेतले. आता यापुढे ना पुढचा भाग हा उद्या सकाळी 9 वाजता रिलीज होईल. तुम्ही कंटिन्यू राहा. पुढच्या भागामध्ये आपण भेटणार आहोत धनंजय सरांच्या फॅमिलीला म्हणजे वहिनीला आणि त्यांच्या मुलाला, कुमार दादाला आणि मधुताईला व भाऊजींना. तर पुढचा भाग बघायला विसरू नका. नमस्कार.